ये चला चला. एक मिनिट थांबा. काय सांगा, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा मतदानाचा हक्क बजावला. मी जसा हक्क बजावला तसा सगळ्यांनी आज मतदानाचा हक्क बजावा ही मी सगळ्याला विनंती करतो. मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो, काय वाटतं? आपण बघितलं असेल मतदानाचा प्रतिसाद हा खूप म्हणजे सकाळी सकाळी इतका काही प्रतिसाद आहे. मला वाटतं मतदानाची टक्केवारी ही निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. फायदा होईल त्याचा शिवसेनेला? शिवसेनेला त्याचा फायदा होईनच ना. टक्केवारी वाढली म्हणजे शिवसेनेला फायदा होईन आणि शिवसेनेच्या जागा निवडून येतील असे मला खात्री आहे. साधारण किती जागा शिवसेनेची लागतील? कारण युती तुटलेली आहे संभाजीनगरमध्ये. 63 जिल्हा परिषदचे उमेदवार आहे. किती उमेदवार तुमच्या शिवसेनेचे निघतील? आता आम्ही जवळजवळ 41 जागा लढतोय. युती काही जागेवर युती आहे, काही जागेवर तुटली. पण आता गंगापूरला युती आहे, त्याच्यानंतर वैजापूरला युती आहे. तसं काही म्हणता येणार नाही किंवा युती तुटली म्हणून. काही जागेवर युती आहे, काही जागेवर थोडंफार स्थानिक लेवलला झालेलं आहे. त्याच्यामुळं फार काही परिणाम होणार नाही. पण सत्ता ही येणार आहे आणि भगवा हा जिल्हा परिषदेवर फडकणार आहे, पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकणार आहे, याच्यात कुठेही शंका नाही काय. आणि ही जी जागा आहे पाचोडची, ही पाचोडची जागा खूप काही मतानं येईल. तशाच बाकीच्या बी जागा अशाच मताने येतील. तुमच्यावरती घराणेशाहीचा आरोप देखील विरोधकांनी केला होता की त्यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली. हे चालूच राहतं. घराणेशाही याच्या आधी या जागेवर विलास बापू होते, त्याच्यामुळं असं काही नाही. 3 वेळेस विलास बापू होते आणि आता शिवराज आहे. त्याच्यामुळं घराणेशाहीचा नाही कर्तृत्व नाही, असं काही लादलेले उमेदवार नाही. तुम्हाला घराणेशाहीचा जर उमेदवार असता तर मग थोडाफार फरक होतो. घराणेशाही तुम्हाला मतदानातून दिसन घराणेशाही आहे का लोकातून उमेदवार आहे, तुम्हाला मतदाना दिवशी दिसन. तुम्ही मतदाराला विचारा घराणेशाही आहे का काय. चाल